नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे मेरे पिताजी यांचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, इथे आपण काय पाहिले की ते पूजा घरमध्ये लेखक ना ठेवते आणि ते आरामप्रमाणे त्यांचं गाणे ऐकतात किंवा मानस पठण ऐकतात आणि त्याबद्दल ते शांत होतात. आणि आता अजून आपण काय पाहणार आहे बघून घ्या. पूजाचे पिताजी ठीक 8:30 बजे उठते. पूजा म्हणजे पूजा करताना पिताजी जे त्यांचे वडील आहे ठीक 8:30 वाजते उठते. उसी समय तक मेरी माताजी भोजन तैयार करती आणि त्याच वेळी तक माझी जी आई है त्यांची भोजन तैयार होऊन जात आहे. वे रसोई में बैठकर भोजन करते आणि ते रसोई घर मध्ये बसून भोजन करत होते और कपड़े पहन 9 बजते बजते दफ्तर के लिए रवाना हो जाते आणि कपडे घालून 9 वाजेपर्यंत दफ्तर बद्दल रवाना होऊन जात आहे. किसी किसी दिन तो ऐसा भी होता कि किसी कारण भोजन समय पर तैयार न होता आणि कधी कधी तर असं पण होते की त्या दिवशी भोजन कशाप्रमाणे तयार नाही होऊ शकतं, त्या वेळातून भोजन तयार नाही होऊ शकतं. तर याप्रमाणे काय होते ते आपण बघणार आहे. तयार न होता पिताजी को बहुत गुस्सा आता आणि त्याबद्दल पिताजी म्हणजे माझ्या वडीलला खूपच क्रोध येत आहेत. माँ कांपने लगती आणि त्या अनुसार जी माझी आई होती ते कंपून जात होती. पर गुस्सा निकालने का समय भी उनके पास न होता. परंतु क्रोध बाहेर काढायचा वेळ पण त्यांच्याकडे नाही होता की क्रोध दाखवायचा वेळ पण त्यांच्याकडे नाही होता, कारण की ते समयानुसार ही चालत होते. तर याबद्दल त्यांना असं वाटत होतं की मी इथे काहीतरी बोलणार तर माझा समय व्यस्त वेळ जाणार आहे. तर याबद्दल ते काही पण बोलतं नाही होतं. त्यांना क्रोध आलेला आहे परंतु वेळ नाही आहे, त्याबद्दल ते आपला क्रोध नाही दाखवू शकतं असं त्यांच्याकडे होते. वे जल्दी जल्दी कपडे पहनते और बगैर खाए दफ्तर के लिए चल पड़ते. ते जेवणचा वेळ नाही करते की जेवण आहेत की नाही, वेळ नाही बनलेला आहे ते थांबतं पण नाही. जल्द जल्द आपलं सगळं काम करते, कपडे पहनते आणि दफ्तरला निघून जाते. अपनी 35 वर्ष की नौकरी में वे कहा करते थे एक दिन वे दफ्तर देर से नहीं पहुंचे. ते आपल्या किती कोणत्या वर्ष आपल्या 35 वर्षाची नोकरीबद्दल ते असं कहू शकतं की मी एक दिवस पण दफ्तरमध्ये लेट नाही पोहोचले. काय आहे, मी एक दिवस पण दफ्तरमध्ये लेट नाही पोहोचलेले आहे. मेरी माताजी जल्दी जल्दी पुरिया बनाती आणि माझी आई जे है लवकर लवकर पुरिया बनवते आणि एक डिब्बे में खाना रखकर मोहल्ले में किसी आदमी से दफ्तर भिजवा दी. आणि जल्दी जल्दी पुरिया बनवतात आणि एका डिब्बामध्ये सगळं खाणं ठेवते आणि मोहल्लेमध्ये म्हणजे जे मोहल्लेमध्ये कोणताही व्यक्ती त्यांना दिसते ते दफ्तर भेजवाती म्हणजे दफ्तरला दे देती कि त्यांना देऊन द्या. और जब तक आदमी मेरे पिताजी को खाना खिलाकर वापस ना आ जाता आणि जापर्यंत जो व्यक्ती गेलेला आहे दफ्तरमध्ये ते माझ्या वडीलला खाना घालून नाही येतात म्हणजे खाना देऊन किंवा खाना घालून नाही येते तापर्यंत किंवा तेपर्यंत कळतं, तेपर्यंत जे माझे तेपर्यंत माझा जे डब्बे घेणार का हा तेपर्यंत माझी आई पण खाना नाही खात आहे किंवा जेवण नाही करत आहे. बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या, परत सांगत आहे मी. दफ्तर भिजवाती और जब तक आदमी मेरे पिताजी को खाना खिलाकर वापस न आ जाते. ज्यापर्यंत जे माणूस गेलेला आहे माझा वडीलला खाना खिळ्यांचा ते वापस नाही येतात. जब कोई जाने वाला न मिलता तो उनका भी दिन पूरा भर उपवास हो जाता. आणि जेव्हा कोणीही माणूस खाना देण्यासाठी तिथे उपस्थित नाही होता किंवा नाही आहेत तर त्याप्रमाणे माझ्या आईचा पण दिवसभर उपवास होते. घर की 3 बुढ़िया राधा, मेरी दादी और महारानी की बातें सुनने को ऊपर से मिलती. आणि घराची जे 3 बुढ़िया म्हणजे खूपच प्रमाणे मी सांगते जसं आजी म्हणतात आपण म्हातारी लोक, ते लोक कोण कोण आहे, माझी बुढ़िया राधा आणि माझी जी दादी आहे त्यांची महाराणीची बाते म्हणजे ते खूपच बोलते. वेळानुसार ते जेवण नाही बनवतं असं प्रमाणे खूपच काही त्यांना बोलते. मेरी माना खाना खाती वो कैसे खाती पर अपनी भूख का गुस्सा वे दिन भर माँ पर उतारती रहती.
त्यापर्यंत माझी आई ते पण नाही खाणं खाती आणि जे लोक आहेत ते पण नाही खाणं खाते. त्याबद्दल हा सगळं जे दिवस ते भूकड आहे, त्या ते भूकचा जो क्रोध आहे ते त्यांना उतरते, त्याचं वड उतरते. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, पिताजी के दफ्तर से लौटने पर कोई ठीक समय नहीं था आणि जे माझे वडील आहेत त्यांचा दफ्तरातून घरी येताना कोणताही ठाऊक समय म्हणजे कोणताही वेळ नाही होता. ते कधी पण येत होते. नौकरी के प्रारंभिक वर्षों में प्राय देर से लौटते थे. जेव्हा ते त्यांची नोकरी यांची सुरुवात होते, जे प्रारंभिक होते, त्यावेळी ते कधीही घरातून समयानुसार नाही परत येते. 8-9 बजे इनसे भी अधिक देरी से 8-9 म्हणजे 8 किंवा 9 वाजते, परंतु याचाच अधिक वेळ पण होतं. और खाना खाकर सो जाते आणि जेवण करून झोपते. बात को जब कुछ जल्दी आगे लगे तो खाना खाने से पहले कुछ देर पडते, कभी खाना खाने के बाद. आणि जेव्हा ते लवकर आता याबद्दल त्यांनी काय करते, लवकर येणार तर खाना खाऊन म्हणजे जेवण करून पहिले देर किंवा खूपच देरातून ते अभ्यास करते किंवा वाचन करते आणि त्याबद्दल बाद में खाना खाते आणि त्यानंतर ते कभी तो घूमने निकल जाते. त्यानंतर ते कधी कुठे फिरायला निघते. सुबह गंगा स्नान में आने जाने को 8 मील. सकाळी गंगा स्नान यातून जाऊन येणारा 8 मील. दिन को दफ्तर आने जाने के 8 मील आणि दिनातून दफ्तर जाणार किंवा येणारा 8 मील. यानी कुल 16 मील चल लेने पर भी उनका चालस तृप्त नहीं आणि कुल 16 मील चालत असताना पण त्यांच्या चालस म्हणजे चढण्याची जी शक्ती आहे ते कधीही तृप्त नाही होते. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. जेव्हा तुम्हाला नाही कळणार आहे तेव्हा तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, होती थी और रात को भी 2-3 मील घूम फिर कर आने को वो तैयार रहते. त्याबद्दल पण रात्री पण ते 2 किंवा 3 मील फिरत येताना तयार होऊन जाते, की मला जायचं आहे, मी करू शकतो. तभी तो मैं कहता हूँ की उन्हें चलने का मर्ज था. तेवढ्यात मी लेखक जे आहे ते सांगत आहे, की मला असं वाटत आहे आणि मी लोकांना बोलत होता, की माझे वडीलला चढायचा मर्ज आहे, मतलब चालण्याचा मर्ज आहे. सबसे अचरज की बात ये थे कि रात को चाहे जितनी देर से सोए, उठते व सुबह 3 बजे थे. यानंतर लेखक यांनी काय सांगितलंय, की ती रात्री आश्चर्याची बात काय आहे, ती रात्री कधीही झोपत आहे. ती रात्री कधीही झोपणार, परंतु ते सकाळी उठणार आहे 3 वाजेपर्यंत ही. ते सकाळी उठणार आहे 3 वाजेपर्यंत. उनका कहना था की नींद लंबाई नहीं गहराई मागती. त्यांचं कहणं होतं, त्यांचं बोलणं होतं, नींद जी आहे आपली ते लंबाई नाही गहराई मागत आहे. यानी कम घंटों की गहरी नींद ज्यादा घंटों से हल्दी नींद का काम कर लेती. इथे काय म्हणाले की जेव्हा जे कमी झोपतात आणि गहराईमध्ये झोपतात त्याबद्दल त्यांचं जो घंटोचं हल्दी नींद काम करणार बद्दल आहे. उनके पास फॉर्मूला के प्रति विश्वास ने मुझसे अपनी नींद पर कितना अत्याचार कराया आणि ते सांगितले आहे की जे त्यांचा फॉर्म्युला होता त्याप्रती मी विश्वास ठेवते, परंतु माझ्या या विश्वास ठेवण्याबद्दल मी किती नींदचा अत्याचार केलेले आहे हे मला ठाऊक आहे किंवा मला माहित आहे. इसे सोचकर कभी कभी मैं कहता हूँ, त्यांना विचारून मी कधी कधी असं बोलत आहे की जब मैं मरू तो मुझे 7-8 दिन तक सोए ही पडे रहना देना. आणि त्याबद्दल ते सांगत आहे की जेव्हा पण माझी मृत्यू होणार तेव्हा तुम्ही मला फक्त 7 किंवा 8 दिवस तर झोपून देणार आहे. या असंभव की कल्पना भर सुखद है, परंतु हा असंभव आहे, परंतु मला असं वाटतं की हे सुखद आहे, क्योंकि मुझे अपने जीवन की बहुत सी रातों की नींद पूरी करनी है. कारण इथे कवी म्हणाले आहे की माझ्या जीवनातील मला खूपच असा दिवस आहे जे मला झोपून काढायचा आहे, असं कवीने सांगितले आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, समय की पाबंदी की जो उत्कटता उन्होंने अपनाई थी, समय यांची पाबंदी थी, जे उत्कटता त्यांनी आपलेली होती, उनके निभाने के लिए घर के लोगों का सहयोग आवश्यक था. त्याला निभाण्यासाठी घरचे लोकांचा सहयोग खूपच आवश्यक होता. उन्हें सेंस ऑफ टाइम वक्त का अंदाजा देने के लिए पिताजी ने अपनी नौकरी के पहले वर्ष में एक आराम घड़ी खरीदी आणि त्यांच्या सेन्स ऑफ टाइम यांचा वक्तांचा यांच्या वेळाचा अंदाजा लावण्यासाठी माझे जे वडील आहेत त्यांनी आपली नोकरीचे पहिले वर्ष
नोकरीचे पहिले वर्ष त्यांना आराम घडी असा खरीदून किंवा विकत आणून दिलेले होते. कोणाला? आपल्या परिवारजनांना. और लाकल दनाल की तिकोणीओ पर रख दी आणि घेऊन दलांचे म्हणजे जे भिंती होते त्यांच्या दिवारावर, त्रिकोणी जे भिंती होते त्यांच्या दिवारेवर ठेवलेली होती. ये घडी नई थी. हा घडी खूपच नवीन होती. विक्टोरिया युग की थी. कोणते युगची होती? विक्टोरिया युगाची होती. और प्रायनियर के दफ्तर में बहुत दिनों से काम कर रही थी. आणि प्रायनियर यांचे जे दफ्तर होतं ते काही दिवसातून इथे काम करत होती. वहां वह कंडम माल की तरह निकाल दी गई थी. तिथे ती कंडम मालातून बाहेर काढलेली होती. तो पिताजीने शायद 2 रुपये में ले ली. आणि त्या दिवस पिताजी माझे जे वडील आहेत ते 2 रुपयातून घेतलेली होती. ही घडी भैया साबित हुई. हा घडी खूपच भैया साबित होलेली होती. कारण भैया म्हणजे काय होतं की ज्यांना आपण कुठेही कितीही सांगू पण त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांना आपण म्हणतात बेहया. थोड़ी बहुत सफाई के बाद वो चलने लगी. आणि थोडी बहुत म्हणजे खूपच नाही, थोडी बहुत सफाई नंतर ते चालू लागली. लगी चलने लगी तो चलती ही चली गई. आणि जेव्हा ते चालू लागले ते चलती ही चालल ही गेली. ते कधीही थांबली नाही. 7वें दिन उसमें चाबी देनी पडती. आणि पुन्हा 7वें दिन त्यांना चावी द्यायची होती. व अलार्म भी बजाती. ते अलार्म पण वाजवत होती. उसके कभी घडी साज के यहाँ जाने की मुझे याद भी नहीं. म्हणजे मी कधी त्याला घेऊन मी कधी घडीसाज म्हणजे घडीचं जे कार्य करतात त्यांना म्हणतात घडीसाज. इथे मी कधीही गेला नाही आणि मला आठवण पण नाही की मी कधी तिला घेऊन गेलेले आहेत की नाही. तिकोनिया और खाली इसकी कोई तस्वीर मेरे दिमाग में नहीं. तिकोनिया आणि खाडी यांचा कोणताही तस्वीर माझा दिमागावर नाही आहे. मेरे पिता के जीवनपर्यंत व चलती रही. ज्यापर्यंत माझे वडील जिवंत होते त्यापर्यंत घडी पण चालत होती. उनकी मृत्यू के लगभग 3 वर्ष होने आए. त्यांची मृत्यूचं लगभग 3 वर्ष आलेलं आहेत. अब भी वो चल रही है. आणि आतापासून ते चालत आहे असे कवीने सांगितले आहे किंवा लेखकने सांगितले आहे. मेरे पास नहीं है. मेरी बड़ी बहन के लड़के रामचंद्र. माझ्याकडे ती घडी नाही आहे. माझी खूपच मोठी बहीण आहे. त्यांचं जे मुलं आहेत त्यांना त्यांचं नाव काय आहे? रामचंद्र. रामचंद्र अखिल भारतीय प्रसिद्धि के खिलाड़ी है. ते कोण आहे? अखिल भारतीय प्रसिद्धि यांचा खिलाडी आहेत. उसे अपने नाना की एक निशानी के रूप में ले गए थे. आणि त्यांचा आपल्या नानाची एक निशानी रूपबद्दल घेऊन गेलेले आहे. मैं जब कभी राम को घर जाता हूँ तो हिर फिरकर मेरी आंख उस घडी पर जा टिकती. जेव्हा कधीही मी राम यांच्या घरी जातात आणि कुठून कुठून माझं निगाह म्हणजे डोळे तिथेही फिरते आणि तिथे जाऊन थांबते मी. मेरी आंख उस घड़ी पर जा टिकती है. माझी जे डोळे आहेत त्यातून जाऊन टिकत आहे. हमारे घर में कितने जन्म मरण शादी ब्याह भोजन उत्सव उसने देखे. माझं घरचं कितके, इथे काय म्हणाले आहे? माझे घरचं कितके जन्म मरण शादी ब्याह भोजनचं हा सगळं त्यांनी पाहिलेले आहे. म्हणजे किती जन्म झाले, किती मृत्यू झाले, कितकी शादी झाले आणि भोजनचं जे कार्यक्रम झाले सगळं त्यांनी पाहिलेले आहे. कितने हर्ष विषाद अश्रू हास वाद विवाद कितने क्रोध कलह रोदान गायन समसंघर्ष किंवा साक्षी रही. आणि हा सगळं जे आहे हर्ष विषाद अश्रुवाद हा सगळंच ते काय भरली साक्षी बनलेली आहे. मेरी माँ अक्सर कहती थी कि नाम तो एक आराम घड़ी है पर ना खुद आराम करती है ना केहू के आराम करे देत आहे. आणि माझी जी आई ते सगळं हे सांगत होते की इसका नाम म्हणजे यांचा नाम तर आराम घडी आहे परंतु हा स्वतः पण आराम नाही करते आणि आम्हाला पण आराम नहीं करू देते. आराम घड़ी नाम ऐसी घड़ियों को शायद इसलिए दिया गया है. आणि आराम घड़ी हाचे नाम त्यांना या प्रकारे ही दिलेले आहे की वो एक जगह रख दी जाती है की ते एक जागा ठेवलेली आहेत. आराम से आराम, आराम से आराम. आया तो कई अचरज की बात नहीं. तर यापेक्षा कोणताही अचरजची बातमी नाही. कभी कभी आराम का आ भी छोड़ दिया गया. आणि कधी कधी तर आरामचा आ पण सोडून दिलेला आहे. ऐसी घड़ियों को मैंने लोगों को राम घड़ी भी कहते सुना है. आणि याचाच घडीबद्दल मी लोकांना आराम घडी असं पण पाहू शकतो किंवा ऐकत आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या.
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे हा जे लेखक आहे त्यांचे वडील किती वेडाचं प्रसिद्धी होते. जेव्हा वेड निघत जातं तेव्हा ते स्वतःला खाऊन पण नाही देते आणि त्याप्रकारे त्यांचे परिवारजन पण नाही खाते. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही पण हा वेडाचा निश्चय घेऊन घ्या. जेव्हा तुम्ही वेळानुसार कार्य करणार तेव्हा तुमचं कोणतंही काम सुटणार नाही. कळलं? हो. धन्यवाद.